नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं थेट मालवणमधून। आज मी आलेली आहे स्कुबा डायव्हिंग करायला। कुठे कसं काय हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। चिंतामणी स्कुबा डायव्हिंग अंडर मी आज स्कुबा डायव्हिंग करणार आहे, सोबतच बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज करणार आहे। सो तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे तर सुरुवातीलाच तुम्हाला सांगते चिंतामणी स्कुबा डायव्हिंग तुमच्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे। सो चला मी करते, एक्सपिरियन्स घेते आणि तुम्हालाही दाखवते आणि एक्सपिरियन्स शेअर करते, जेणेकरून तुम्ही नेक्स्ट ट्रिपला मालवणला याल त्यावेळेस तुम्ही इथून स्कुबा डायव्हिंग नक्कीच कराल। सो चला आपण आता फर्स्ट स्टेप करणार आहोत। आत्ता मी बोटीमध्ये बसलेली आहे। इथे मी आता वेगवेगळ्या सर्व ॲक्टिव्हिटीज करणार, जसं की पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, या सगळ्या ॲक्टिव्हिटी मी इथून करणार आहे। सो एक एक ॲक्टिव्हिटी तुमच्यासोबत शेअर करेल, सो नक्की बघा। या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या ह्या खोल समुद्रातून होणार आहे आणि प्लेस इतकं सुंदर आहे ना, कारण का बघितलं असेल बाजूलाच राजकोट आहे, म्हणजे राजकोटच्या बाजूलाच हे चिंतामणी स्कुबा डायव्हिंगचं जे आहे आपण करणार आहोत आणि पूर्ण मध्यवर्ती भागावरती जाऊन आता आपण स्कुबा डायव्हिंग करणार, पूर्ण खोल समुद्रामध्ये आता आपण आहोत। आणि तो जो बघताय ना तुम्ही, तो सिंधुदुर्ग किल्ला आहे। बऱ्याच लोकांना जर मालवण फिरायला यायचं, स्कुबा डायव्हिंग करायचं, सिंधुदुर्ग किल्ला बघायचा आहे, राजकोट एकत्रितरित्या करायला मिळत आहे चिंतामणी स्कुबा डायव्हिंगमध्ये। सो चला आपण ॲक्टिव्हिटी करूया, जेणेकरून तुम्हालाही कळेल की हा एक्सपिरियन्स माझा कसा होता आणि तुमचा कसा असेल। आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत। आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी होणार आहे, जी की स्कुबा डायव्हिंग। पाण्याच्या आपण आतमध्ये बोलू शकत नाही, साठी सिग्नल्सवर काम करावं लागतं, म्हणजे सिग्नल्स थ्रू आपल्याला कॉन्व्हर्सेशन करावं लागतं। सो आपल्यासोबत असलेला गाईड, आपल्यासोबत असलेला कॅमेरा पर्सन प्रत्येक आपल्याला असा इशारा करतो, असं दाखवलं जातं। सो आपल्याला विचारलं जात असतं, आर यू तुम्ही ठीक आहात का, तुम्ही ठीक असायला कम्फर्टेबल असाल तर सेम सिग्नलचा रिप्लाय आपल्या समोर शो करायचा, दिस फॉर कम्फर्टेबल, हा कम्फर्टेबलचा साईन असणार। इन केस काय प्रॉब्लेम झालं, समजा कोणत्याही प्रॉब्लेमला पाण्याच्या आतमध्ये सोल्युशन नाही आहे, सॉल्व्ह होत नाही, त्यासाठी बाहेर यावं लागतं, आणि बाहेर यायचं असेल तर टेक मी अप, थम्सअप। ओके, दोन सिग्नल केअरफुल लक्षात ठेवायचे, कम्फर्टेबलसाठी हा वाला आणि बाहेर येण्यासाठी हा वाला। तसंच पाण्यात उतरल्यानंतर आपल्याला ब्रिदिंगसाठी हे इक्विपमेंट दिलं जाणार आहे, त्याला
जो रबर दिसतो याला माउथ पिक अथवा टीथ होल्डर बोलतात. साईडच्या दातामध्ये या पोर्शनला बाईट करून म्हणजे होल्ड करून ठेवायचं असतं बाईट करून, आणि लिप्सने याला पूर्णपणे कव्हर करायचं आहे. आतल्यात हवा खेचायची आणि सोडायची, याच्या थ्रूच हवा खेचायची आणि याच्या थ्रूच हवा रिलीज देखील करायची. ठीक आहे. याला हवेचा इन आउट वॉल असतो, हवा आत येईल बाहेर जाईल. पाण्याचा फक्त आउटिंग वॉल, पाणी बाहेर जाणार, पाणी आतमध्ये खेचण्याने येत नाही. आपल्या चुकीमुळेच पाणी इन होतं. इतकेच लिप्सची मुवमेंट झाली, या तोंड उघडलं तरच पाणी आतमध्ये येणार. पाणी आतमध्ये आलं घाबरू नका, याच्यामध्ये जोरात फ्लो करा, ते निघून जातं. याला आउटिंग वॉल आहे. असं पकडायचं फक्त एकदा बघा. हवा खेचल्यानंतर 1 मिलीसेकंदाचा पॉज दे, कारण ती हवा लंग्सपर्यंत जाऊ दे. ओके. जेवढं फास्ट करणार, हवा घेणार सोडणार चालू ठेवणार, तेवढं सफोकेटेड होणार, कसा सुकणार, ड्राय होणार, सारखं सारखं बाहेर होणार. सो लॉंग दे, जोरात थोडा एक पॉज आणि नंतर रिलीज. तोंडाने खेचायची, तोंडानेच रिलीज करायची. तुम्हाला काय क्वेश्चन्स? ओके. दुसरी गोष्ट, ज्यावेळी डायव्हिंगला आपला व्हिडिओ घेतला जातो, प्रत्येकाला डाईव्ह म्हटल्यानंतर एक्साइटमेंट असते. आपण इकडे तिकडे बघायला स्टार्ट करतो. ज्यावेळी आपण कम्फर्टेबल होणार पाण्यामध्ये, त्यावेळी आपण इकडे तिकडे बघायला स्टार्ट करतो. पण ज्यावेळी आपला व्हिडिओ घेतला असतो ना, तेवढे शक्यतो लक्ष आपला समोर ठेवा, जेणेकरून आपण त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसूया, चेहरा कव्हर होईल. अदरवाईज इकडे तिकडे बघितला तर नंदी बघासारखे दिसणार. शोल्डर एवढंच आहे. ठीक आहे. कॅमेरा पर्सन समोर अटेंड केलेला असणार. ठीक आहे. नको. तोंड पण ठेवतो. तोंड पण ठेवा. करू नको रे जास्त. दूर जातात. पाठी. तो होता तो घेते का बया ना, हे खाली हरवतं का? थोडं खाली वेट. आता एवढं शिट झालं, बहुत झालं ना. तो हाय सोबत तू हे कर. सोडून द्या. हात फोल्ड कर आणि इकडे झालं. हात फोल्ड कर. बेल्ट वरती ठेव समोरच्या, आणि मागे झोपायचा. इथे बेल्ट वरती ठेवायचं. दोन्ही हात ठेव. आता बोलते. हा दोन्ही हात ठेव. अरे मी पकडणार नाही, फ्लोट होणार. फ्लोट होणार. हात तर सोड. हात तर सोड. माझा हात होल्ड कर. हां तिकडचा हात सोड. हात सोड. फ्लोट होणार. बॉडी लूप सोड होणार. असंच होणार. फ्लोटच होणार आहे. जॅकेट आहे ना, याच्यामध्ये एअर आहे. ऑक्सिजन कधी लावणार? दिसतंय. कसं ओढ ओढायची जसं स्ट्रॉंग तोडून केस तू ओढणार तेव्हा आहे ना, तू ओढलंच काय करतो ओढवा. ओके दुपार देखील ते जोरात काम तो एवढंच करायचं. अरे काय आलं? अरे थोडं पुढे साठी जा ना. कानाच्या जवळ आल्यावर वाटतं कानात पाणी गेलं. कानात पाणी जात नाही. त्याकडे फक्त ओढून आपण बघायचं. जसं
देऊ नको, पाण्यात आहेच, पाणी लागणार आहे. मी जेवढं बघतो तेवढं थोडंसं वापर. पाणी खूप deep आहे, तेव्हा थोडं वा येऊ दे. कंटिन्यू बघत राहा, प्रॅक्टिस होऊ दे. बघत राहा, 10 सेकंद बघ. हो, फक्त बघत म्हणजे प्रॅक्टिस होऊ दे तुला. आता जसं खेचते तसं इथं तर सोडत राहा आणि फक्त ग्लास टच करून सोडतो. मीडिया बॉक्स माझं एक फोटो काढा आणि तितक्यात पाहिजे. दिसलं नाही आई गाव घेतात समोर तोंड आतल्या आतल्या हा नाही गाव घेतात तोंड असा आता इकडे स्कुबा डायव्हिंग करायला चाललं आहे आदित्य. मी स्कुबा डायव्हिंग करून आली. माझा एक्सपिरियन्स खूप डेंजर होता. शिकली आयुष्यामध्ये काहीतरी. आता हा चालला आहे स्कुबा डायव्हिंग करायला. ही टेस्टिंग होते. आता हे ते शिकवतात ॲक्च्युली ना, हे टेस्टिंग असते. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा टेस्ट करतात की श्वास घ्यायला सोडायला लावतात, जमते की नाही. तो घाबरतोय. मी तर करून तरी आली, तो घाबरतोय. आत्ताच मी स्कुबा डायव्हिंग करून आली. मी थोडीशी घाबरली होती, पण तो बघा, तो वरून खालीच जात नाही. तो घाबरतोय आदित्य. मी करून तरी आली, कारण ते खूप चांगलं गाईड करतात आपल्याला. चिंतामणी स्कुबा डायव्हिंगवाले खूप चांगलं गाईड करतात. मला ते खूप चांगलं गाईड केलं आणि माझं शूट पण झालं आतमध्ये मस्तपैकी रीलचं. आता त्याचं चालू आहे, गेलं आहे त्याचं चालू आहे अंडर वॉटर शूट स्कुबा डायव्हिंगचा.
बस झालंय. काय आणि काय अरे बाबा याच्यावर सांग नाही एवढे एवढ्या सर आम्ही सांगतो ना ठेव म्हणा मोठीपणा करू नको मारीन काय ना काय नाही काय काय नाही काय नाही. 1 2
तर आता हे पाठीमागे जे बघताय ना, हे पिकअप अँड ड्रॉप पॉईंट आहे. म्हणजे इथून आपल्याला बोट पिकअप करतात. सगळ्या राईड्स करण्यासाठी हा बोट बघताय तुम्ही. सगळ्या रायडिंग्स हे आपल्या इथूनच होतात. इथून पिकअप केलं जातं, पुन्हा ड्रॉप केलं जातं. सगळ्या रायडिंग, पॅरासेलिंग, वॉटर ॲक्टिव्हिटी या सगळ्या तिकडे होतात. आणि मी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, म्हणजे 5 ॲक्टिव्हिटी केल्या. स्कुबा डायव्हिंग केली, पॅरासेलिंग केली, वॉटर ॲक्टिव्हिटी केल्या, म्हणजे बनाना राईड्स वगैरे होत्या, स्कूटर राईड होती. या साऱ्या खूप राईड्स मी केल्या इथे येऊन. सो मला खूप जास्त आवडलं. आणि चिंतामणी स्कुबा डायव्हिंगच्या अंडर मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. सो तुम्हाला हे मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर, डिटेल सगळ्या गोष्टी देते. सो तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि इथे येऊन त्यांच्याकडून तुम्ही स्कुबा डायव्हिंग वगैरे या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. सो लवकर या, येवा कोकण आपलंच असा.